नमो नमः छात्राः। अद्य अस्माकं सद्यस्क अभ्यासक्रमस्य दिवसः अस्ति। अद्य वयं व्याकरणं पठामः। व्याकरणस्य विषयः अस्ति समासः। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला ऑनलाईन अभ्यासक्रम चालू आहे। त्याच्यामध्ये काल आपण नदीसुक्तम हे शिकलो। आज आपल्याला व्याकरण हा भाग पाहायचा आहे। या व्याकरणामध्ये आहे समास। मागच्या वर्षीसुद्धा 9वीला तुम्हाला समास हा प्रकार होता। तर व्याकरणाच्या नियमानुसार कोणतेही दोन पदे एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक सामासिक शब्द तयार होतो। मग तो सामासिक शब्द पण तयार करता येतो आणि त्याचा विग्रह पण करून समास ओळखता येतो। अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात। तुमच्या अभ्यासक्रमामधील जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5वा जो प्रश्न आहे व्याकरणावरचा, तर त्याच्यामध्ये 3 मार्कासाठी हा समासांचा प्रश्न असतो। एक मंजुषा म्हणजे टेबल दिलेलं असतं। त्या टेबलमध्ये काही समास दिलेले असतात, त्यांचा विग्रह करायचा असतो किंवा नाव ओळखायचं असतं किंवा समासाचं नाव आणि विग्रह दिलेला असतो, तर सामासिक शब्द त्या ठिकाणी लिहायचा असतो। असा तो 3 मार्काचा प्रश्न आहे आणि हे समास जर पाहिले तर त्या ठिकाणी तो सहज या ठिकाणी 3 मार्क आपल्याला मिळवणं हे काही कठीण नाही। मग मागच्या वर्षी 9वीमध्ये तुम्ही या समासापैकी द्वंद्व समास पाहिला, अव्ययीभाव समास पाहिला आणि तत्पुरुष समास पाहिला। द्वंद्व समासाचे 2 प्रकार आपल्याला माहिती आहेत। एक आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे समाहार द्वंद्व समास। अव्ययीभाव समासाचे प्रकार माहिती आहेत। तत्पुरुष समास पाहिला। या तत्पुरुष समासामध्ये तुम्ही द्वितीयपासून ते सप्तमीपर्यंत म्हणजे द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, षष्ठी तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष हे समास पाहिले। मग आता आपल्याला 10वीला त्याच्याही पेक्षा काही पुढचे समासांचे प्रकार आहेत ते पाहिजे। मग आधी आपण तत्पुरुष समासाचेच या ठिकाणी 2 प्रकार पाहणार आहोत। एकाचं नाव आहे उपपद तत्पुरुष समास आणि दुसरा आहे नय तत्पुरुष समास। त्याच्यानंतर आपण कर्मधारय समास आणि बहुव्रीही समासाकडे वळणार आहोत। मात्र तत्पूर्वी आपण उपपद तत्पुरुष समास हा पाहणार आहोत। तुमच्यासमोर बघा काही या ठिकाणी मी समासांचा विग्रह केलेला आणि सामासिक शब्द असे दोघंही लिहिलेले आहेत। उदाहरणार्थ जलम ददाति इति जलदः, पादई पिबति इति पादपः, कुंभम करोति इति कुंभकारः, पंके जायते इति पंकजम, अग्रे जायते इति अग्रजः, चित्रम करोति इति चित्रकारः, सुखम ददाति इति सुखदः, शिल्पम करोति इति शिल्पकारः, हितम करोति इति हितकरः। अशा प्रकारे याच्यातील जे लाल अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे बघा, ते आहेत या ठिकाणी सामासिक शब्द आणि निळ्या अक्षरात लिहिलेलं आहे ते आहेत या ठिकाणी त्यांचा विग्रह। आता पहिल्यांदा जे लाल अक्षरात लिहिलेलं आहे जलतः, पादपः, कुंभकारः, पंकजम, अग्रजः, चित्रकारः, सुखदः, शिल्पकारः, हितकरः, इकडे यांच्याकडे बघा। आता हा सामासिक शब्द आहे म्हटल्यावर या ठिकाणी त्याच्यात पूर्वपद आणि उत्तरपद असलंच पाहिजे।
कारण तो समास आहे म्हटल्यावर त्यात पूर्वपद आणि उत्तरपद असतंच. हे पूर्वपद आणि उत्तरपद इतर समासांमध्ये ओळखणं थोडं सोपं आहे. या समासात ते कठीण वाटतं, पण कठीण नाही. पहा, ते याच्यात शेवटचा जो शब्द असतो की नाही, शब्द म्हणण्यापेक्षा शेवटचं अक्षर, ते उत्तरपद आहे, म्हणजेच दुसरे पद. म्हणजे जलदहमध्ये द जो आहे तर तो आहे या ठिकाणी उत्तरपद, आणि जल जे आहे ते पूर्वपद म्हणजे पहिलं पद. पादपमध्ये प, कुंभकारमध्ये या ठिकाणी कारह, पंकजमध्ये जम किंवा ज, अग्रजमध्ये ज, चित्रकारमध्ये कारह, सुखदमध्ये द, शिल्पकारमध्ये कारह, अशा प्रकारे. मग याच्यामध्ये काय आहे की या समासाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, याच्यातील उत्तरपद जे आहे ना, आत्ता आपण जे पाहतो आहोत ते जलदहमधलं द, पादपहमधलं प, हे या ठिकाणी उत्तरपद जे आहे ते धातुसाधित आहे. मग थोडक्यात या ठिकाणी हे जे द, कारह, प जे आहेत आणि ज, जम, तर हे या ठिकाणी एकेका धातूचं प्रतिनिधित्व करतात. उदाहरणार्थ द म्हणजे दा ददाती किंवा दा यच्छती धातू आहे. पादपमध्ये प जो आहे तर तो या ठिकाणी पा पिबती धातू आहे. कुंभकारह, शिल्पकारह, हितकरह याच्यामध्ये कृ करोती धातू आहे. पंकजम, अग्रजः याच्यामध्ये या ठिकाणी जनजाय हा धातू आहे. आता त्याचा विग्रह कसा झालेला आहे ते बघा. जलदह, जलदहचा अर्थ या ठिकाणी, जलदहचा अर्थ होतो ढग. ढग काय करतात, आपल्याला पाणी देतात, म्हणून त्याचा विग्रह झालेला आहे या ठिकाणी जलम ददाती इति. द जो आहे तर त्याचा या ठिकाणी धातू आहे तो, त्याचा धातू. मग विग्रह करत असताना याच्यात काय करावं लागतं की पूर्वपद जे आहे तर त्याची योग्य ती विभक्ती वापरावी लागते अर्थानुसार, आणि उत्तरपद जे आहे तर तो धातूचं या ठिकाणी धातूच्या लट लकाराचं वर्तमान काळी प्रथम पुरुषाचं या ठिकाणी रूप वापरावं लागतं. हे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. तरी परत एकदा हे वैशिष्ट्य जे आहे तर ते एकदा आपण पाहूया. त्याचे समासाचे नियम बघा. या समासातील उत्तरपद हे कृदंत म्हणजे धातुसाधित असते. 2, धातूचा एक अंश सामासिक पदाच्या शेवटी दिसतो. मी तुम्हाला सांगितलं तो ज, प, द अशा प्रकारे. विग्रहामध्ये त्या धातूचे लट लकाराचे प्रथम पुरुषी योग्य रूप योजलेले असते. विग्रह आता आपण इतक्यात पाहिलाच आहे. जलदह, जलम ददाती, ददाती प्रथम पुरुष आहे आणि त्याचं या ठिकाणी योग्य ते रूप बरोबर वापरलेलं आहे. आणि अर्थानुसार पहिल्या पदाचे योग्य विभक्ती रूप विग्रहामध्ये येत असते. म्हणून बघा, जलदह, द ददाती, जलम ददाती ती. अर्थात द धातू जो आहे तो प्रथम गणाचा पण आहे आणि तृतीय गणाचा पण आहे. इथे त्यांनी तृतीय गणाचा घेतलेला आहे म्हणून ददाती आलं. पण समजा जर आपण त्याला प्रथम गणात जर घेतलं दा यच्छ, तर या ठिकाणी जलम यच्छती इति असंही येईल. नंतर पादपह, पादपह म्हणजे या ठिकाणी झाड. झाड काय करतं, या ठिकाणी मुळांच्या साहाय्याने पाणी पितं, आणि हे जे मुळं आहेत तर ते या ठिकाणी याचे पायच असतात झाडाचे, ते त्या ठिकाणी घट्ट रोवून उभे असतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे या ठिकाणी पादैही. आणि प जो आहे तो पिबती इति. कुंभकार, कुंभार माहिती आपल्याला, तर तो काय करतो, कुंभ म्हणजे माठ इत्यादी करतो, म्हणून या ठिकाणी कुंभम करोती इति. पंकजम म्हणजे कमळ,
आपण ज्यावेळेस अमूल्यम कमलम शिकलो तेव्हा या ठिकाणचे हे अशा प्रकारचं रूप जे आहे तर समास तो पाहिला आहे. पंकजामध्ये या ठिकाणी पंक म्हणजे चिखल, चिखलामध्ये ते उगवलेलं असतं म्हणून पंके, आणि जो आहे तर तो या ठिकाणी जनजाय धातू आहे म्हणून त्याचं या ठिकाणी जायते असं रूप आलेलं आहे म्हणून पंके जायते इति. अग्रज, मोठा भाऊ जो असेल त्याला संस्कृतमध्ये म्हणतात अग्रज. मग त्या अग्रज काय म्हणतात तर याच्यातील पूर्वपद आहे अग्र आणि उत्तरपद आहे कृदंत म्हणजे ज. अग्रज, अग्र म्हणजे या ठिकाणी प्रथम, पहिल्यांदा तो जायते मधला जायते, अग्रे जायते इति, तो पहिले जन्माला आला म्हणून या ठिकाणी अग्रज. चित्रकार, चित्रकार काय करतो, चित्र काढतो म्हणून या ठिकाणी चित्रम करोति इति. सुखद, सुख पूर्वपद, द उत्तरपद म्हणून या ठिकाणी द म्हणजे दायच्छ किंवा दा ददाती, सुखम ददाती इति सुखद. त्याच्यानंतर आहे शिल्पकार, शिल्पकार काय करतो, शिल्पम करोति इति, शिल्प करतो म्हणून त्याचं या ठिकाणी आलेलं आहे शिल्पकार. एखादा आपला हित करणारा असेल तर या ठिकाणी हितम करोति इति हितकरः या पद्धतीने. हे आपण उदाहरणं पाहिलेत, नियम पाहिलेत. आता आपल्याला या ठिकाणी काही समासांचे अजून या ठिकाणी प्रकार म्हणण्यापेक्षा उदाहरणं पाहिजे. उपपद तत्पुरुषाचे उदाहरणं. एक, शास्त्रज्ञ, याच्यातील पूर्वपद शास्त्र, उत्तरपद या ठिकाणी ज्ञ म्हणजे ज्ञ हा जो धातू आहे तो ज्ञा धातू आहे, ज्ञा जानाति म्हणून शास्त्रम जानाति इति. पुढे वृक्षस्थ, याच्यातील पूर्वपद आहे वृक्ष, नंतर उत्तरपद आहे स्थ. स्थ हा जो आहे तर तो स्थातिष्ठ धातू आहे तर त्याचं या ठिकाणी कृदंत आहे म्हणून वृक्षे तिष्ठती ती, झाडावर असणारा असेल. ज्ञानदम, याच्यामध्ये शेवटी द आहे, ज्ञानम ददाती ती किंवा ज्ञानम यच्छती ती. मधुपह, मधुप म्हणजे या ठिकाणी मधमाशी किंवा भुंगा इत्यादी. मग ते काय करतात, मध पितात म्हणून या ठिकाणी प म्हणजे पा पिबती धातूचं या ठिकाणी कृदंत आणि मधु पिबती ती मधुप. विद्यार्थी, अर्थी, या ठिकाणी विद्या अधिक अर्थी असा या ठिकाणी संधी होतो आणि त्याचा समास जो आहे तो होतो विद्यार्थी. विद्याम अर्थयते इति, अर्थयते म्हणजे या ठिकाणी मिळवणे म्हणून विद्या मिळवणारा विद्यार्थी. कणादह, याच्यामध्ये कणान अत्ती इति या ठिकाणी अदस धातू कणादह, तर याच्यात द जो आहे तर याच्यावरून त्या ठिकाणी असं करायचं नाही आहे की तो दायच्छ धातू आहे, कणान ददाती असं नाही, तर या ठिकाणी अद अत्ती असा तो धातू आहे, अद धातू आहे तर त्याचं या ठिकाणी द झालेलं आहे, द हा कृदंत म्हणून आलेला आहे म्हणून कणान अत्ती इति. अनुजह, अनुजह म्हणजे या ठिकाणी लहान भाऊ. मग लहान भाऊ का, तो मोठ्या भावानंतर जन्मलेला असतो म्हणून अनु याचा अर्थ होतो पश्चात. मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही अव्ययभाव समास शिकलात तेव्हा त्याच्यामध्ये अनु हे अव्यय पण या ठिकाणी शिकलेले आहात. मग अनुहु जायते, जसं अग्रे जायते इति अग्रजः तसं अनुजः, अनुहु म्हणजे पश्चात जायते इति या ठिकाणी अनुज. द्विपह, द्विपह याचा अर्थ होतो या ठिकाणी संस्कृतमध्ये हत्ती. हत्ती पाणी कसं पितो, पहिल्यांदा तो तोंडात सोंडेमध्ये घेतो म्हणजे एकदा तो सोंडेने पितो, नंतर तेच आपल्या तोंडामध्ये पाणी हे करतो म्हणून या ठिकाणी तो एक प्रकारे 2 वेळा पाणी पितो म्हणून द्वाभ्याम पिबती ती, 2 वेळा तो पाणी पितो म्हणून त्याला म्हटलेलं आहे या ठिकाणी हत्ती. द्वाभ्याम पिबती ती. खगाहा, खगाहा म्हणजे पक्षी, खम म्हणजे आकाश, ग जो आहे तो गच्छती म्हणून या ठिकाणी खम गच्छती ती खगाहा. द्विज, या ठिकाणी द्वि हे पूर्वपद, ज हे या ठिकाणी उत्तरपद आहे म्हणून द्विज म्हणजे पक्षी. 2 वेळा पक्षाचा जन्म होतो
तर एकदा ते पक्ष्याच्या पोटातून अंड बाहेर येतं, तो एक जन्म, आणि अंड्यातून परत पिल्लू बाहेर येतं, तो दुसरा जन्म. म्हणून या ठिकाणी त्याला म्हणतात म्हणजे द्विवारम जायते इति. सरसिजम म्हणजे कमळ. कमळ पाण्यात उगवतं आपल्याला माहिती आहे, म्हणून सरसी जायते इति. हितावहम हितम आवहती इति. ज्ञानदम याच्या अगोदर आपण पाहिलंच आहे, ज्ञानम यच्छति. समीपस्थ म्हणजे जवळच असणारा. स्थ हा तिष्ठ धातूचा या ठिकाणी तो आहे, म्हणून समीपे तिष्ठती इति. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा जो याचा प्रकार आहे उपपद तत्पुरुष तो पाहिला. आता पुढचा प्रकार आहे या ठिकाणी नय तत्पुरुष समास. तो त्र वाटतो पण तो मुळात त्र नाही आहे, तो नय य म्हणतात त्याचा उच्चार, तर नय तत्पुरुष समास. मग आता या समासामध्ये पाहताना पण बघा लाल अक्षरामध्ये या ठिकाणी सामासिक शब्द आहे. अयोग्यम, अशक्यम, अधर्मः, अनादरः, अनुचितम, अनल्पम. आणि निळ्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी त्याचे विग्रह केलेले आहेत, तेही बघा. मग आता सुरुवातीला आपण या ठिकाणी खाली जो काही नियम दिलेला आहे तर तो पहिल्यांदा वाचून घेऊ. पहिला नियम पाहू. पहिला नियम या ठिकाणी आहे, समासातील उत्तरपद व्यंजनाने सुरू होणार असेल तर विग्रह करताना न वापरतात. बघा हा पहिला जो हे आहे तर नियम तो आपण पाहूया आधी. पहिला नियम सांगतो की समासातील उत्तरपद जे आहे ते जर या ठिकाणी व्यंजनाने सुरू होणार असेल तर विग्रह करताना न वापरतात. अयोग्यम यने सुरुवात झालेली आहे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी न वापरायचं आहे. मग न योग्यम विग्रह करताना वापरला आपण या ठिकाणी न योग्यम. अशक्यममध्ये शने सुरुवात झालेली आहे म्हणून या ठिकाणी न शक्यम. अधर्ममध्ये धने सुरुवात झालेली आहे म्हणून न धर्म. अनादरह याच्यामध्ये मात्र आने सुरुवात झालेली आहे, न मध्ये आ आहे या ठिकाणी, किंवा न आदरह, तर मात्र या ठिकाणी अन अधिक आदरह त्याचं आलेलं आहे अनादरह. तो नियम आपल्याला अजून पुढे पाहायचाच आहे. अनुचितम, न उचितम, उ हा या ठिकाणी काय आहे स्वर आहे म्हणून अन अधिक उचितम. अनल्पम, न अल्पम, अस्वर आहे म्हणून या ठिकाणी अनल्पम. मग आता दुसरा नियम आपला या ठिकाणी काय सांगतो तर बघा, उत्तरपद स्वराने सुरू होणारे असेल तर विग्रहामध्ये अन वापरतात. म्हणजेच याच्या अगोदर आपण अनादरह, न आदरह, उत्तरपदी आदर आ आहे म्हणजे या ठिकाणी स्वर आहे म्हणून या ठिकाणी अन आदरह असं या ठिकाणी झालेलं आहे. अनुचितम, अन अधिक उचितम, उचितममध्ये या ठिकाणी उ आहे म्हणून त्याचं या ठिकाणी झालेलं आहे अनउचितम, आणि सामासिक शब्द होताना त्या ठिकाणी संधी होते म्हणून अनुचितम. अनल्पममध्ये तेच आहे, उत्तरपदी या ठिकाणी अ आलेला आहे म्हणून या ठिकाणी अनअल्पम, अनल्पम. अजून अशा प्रकारचं एक उदाहरण आहे अनिच्छा, न इच्छा. इच्छामध्ये स्वर आलेला, उत्तरपदी स्वर आलेला आहे म्हणून अन इच्छा, आणि मग त्याचं आलेलं आहे अनिच्छा. न अभिज्ञ म्हणजे या ठिकाणी जाणत नाही अशा अर्थी. अन अधिक या ठिकाणी अभिज्ञ बरोबर अनभिज्ञ. अनुपलब्धी, अन अधिक उपलब्धी, अनुपलब्धी अशा प्रकारे. माता या आपल्याला नय तत्पुरुषाचे पण अजून काही उदाहरणं जे आहेत तर ते पाहिजे आहेत. अनावश्यकम, न आवश्यकम. अपरिमिताः म्हणजे मोजता येणार नाही असे, न परिमिताः. अप्रिय, न प्रिय. अश्रांत, न श्रांत. अस्वास्थम, न स्वास्थम. अभद्रम, अभद्रम, न भद्रम. अभयम, न भयम. अव्यक्तम,
न व्यक्तम, नैकाः न एकाः, अनिच्छा न अधिक इच्छा, ई हा स्वर आलेला आहे त्यामुळे अन इच्छा आणि मग त्याचं आलेलं आहे या ठिकाणी अनिच्छा. पुढे अनुत्सुकः न उत्सुकः, अनुत्सुकः, अज्ञानम न ज्ञानम, अन्यायः न न्यायः, न्याय नाही असा तो अन्याय, अगत्वा न गत्वा. या समासाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यात बरेच वेळा उत्तरपदी त्वांत अव्ययसुद्धा, त्वांत अव्यय, तुमंत अव्यय वगैरे इत्यादी येऊ शकत असतात. न गत्वा, असत्यम न सत्यम, अनृतम न नृतम, अपवित्रम न पवित्रम, अहिंसा न हिंसा, अनुपस्थितः अनउपस्थितः म्हणजे अनुपस्थितः, अविवेकः न विवेकः, अशा प्रकारे. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रकार पाहायचा आहे तर तो आहे कर्मधारय समास. हा समाससुद्धा अर्थात समास म्हटला म्हणजे तो दोन पदांचाच होतो, त्यामुळे हा समाससुद्धा दोन पदांचाच होतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात दोनही पदे प्रथमा विभक्तीतच असतात आणि या समासात असलेल्या पदांच्या परस्पर संबंधावरून कर्मधारय समासाचे पुढील 3 प्रकार मानण्यात येतात. एक आहे विशेषनाम सामान्यनाम कर्मधारय समास. दुसरा आहे विशेषण विशेष्य कर्मधारय समास. तिसरा आहे उपमान उपमेय संबंध कर्मधारय समास. माता यामध्ये सगळ्यात पहिला जो पाहायचा आहे आपल्याला विशेषनाम सामान्यनाम कर्मधारय समास, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्यासमोर या ठिकाणी त्याचं नावासकट उदाहरणंसुद्धा मांडलेले आहेत. पहा, समासाचं नाव म्हणजे प्रकार विशेषनाम सामान्यनाम कर्मधारय समास. याचं एक वैशिष्ट्य, यामध्ये पहिले पद म्हणजे पूर्वपद जे आहे ते विशेष नाम असते आणि दुसरे पद हे सामान्य नाम असते. आता उदाहरणार्थ अयोध्या नगरी, अयोध्या हे विशेष नाव आहे. तर नगरी, नगरी म्हटली म्हणजे सगळ्या आपल्याला बऱ्याच नगरी ज्या आहे माहिती आहेत, द्वारका नगरी, जळगाव नगरी, भुसावळ नगरी, दिल्ली नगरी, मुंबई नगरी. मग नगरी याचा अर्थ शहर असा होतो आणि मग याच्यातील पर्टिक्युलर कोणतं शहर हे कळण्यासाठी अयोध्या नगरी. म्हणून मग याच्यामध्ये विग्रह करताना अयोध्या नामनगरी अशा प्रकारे. अयोध्या या ठिकाणी त्या अयोध्या जी आहे तर ते दोन्ही पदे प्रथमेत असतात म्हणून अयोध्या प्रथमा विभक्तीमध्ये, नगरी प्रथमा विभक्तीमध्ये. समजा द्वारका नगरी घेतलं तर द्वारका नामनगरी, द्वारका या ठिकाणी प्रथमा विभक्तीत, नगरीसुद्धा प्रथमा विभक्ती. जळगाव नगरी, भुसावळ नगरी अशा प्रकारे. मग दुसरं उदाहरण कालिदास कवी. कवी हे जे आहे तर ते सामान्य नाम, मात्र कोणता कवी? कालिदास कवी. कालिदासः नाम कवीही, म्हणून या ठिकाणी कालिदास कवीही. दुसरेही कवी या ठिकाणी येऊ शकतील. उदाहरणार्थ भारवी कवी, भास कवी अशा प्रकारे. देश पुढे आहे भारत देश. देश सामान्य नाम, भारत विशेष नाम. मग देश बरेच येतील या ठिकाणी, अमेरिका देश, इंग्लंड देश, आंग्ल देश अशा प्रकारे. मग याच्यात कोणता देश? तर या ठिकाणी भारत देश, म्हणून या ठिकाणी आलेला आहे भारत देश. विग्रह होताना होतो तो भारत नाम देश. विवेकानंद महोदय. महोदय म्हणजे व्यक्ती. कोणती व्यक्ती? कोणती महान व्यक्ती?
तर विवेकानंद नाम महोदय. सरस्वती देवी. देवी अनेक देवी आहेत, मग आपल्याला माहिती आहे लक्ष्मी देवी आहे, सरस्वती देवी आहे. मग याच्यातील पर्टिक्युलर कोणती देवी, तर सरस्वती देवी. शेगाव स्थानकम. स्थानकम म्हणजे जिथे रेल्वे थांबते ते. मग तसे बरेच आहे, भुसावल स्थानकम, जलगाव स्थानकम, नाशिक स्थानकम, पण या ठिकाणी पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे शेगाव स्थानकम. भोजराजः पुढचं उदाहरण आहे. राजा. राजा अनेक राजे आहेत, शिवाजी राजे आहे, महाराणा प्रताप आहेत, त्याच्यानंतर अनेक आहेतच पुढे, शिबीराजा वगैरे सगळे आहेत. मग याच्यातील या ठिकाणी घेतलेलं आहे भोजराजः. भोजः नाम राजा. मानस सरह. सरह म्हणजे सरोवर, बरेच सरोवर या ठिकाणी असते. मग त्यांच्यातील पर्टिक्युलर कोणतं सरोवर, तर मानसम सरह नाम, या ठिकाणी मानसम नाम सरह म्हणजे मानस सरह. वृक्ष. आम्रवृक्ष. या ठिकाणी वृक्ष हे सामान्य नाम, बरेच वृक्ष आहे, निंब वृक्ष आहे, अशोक वृक्ष आहे, बरेच वृक्ष येतील. मग याच्यातील पर्टिक्युलर कोणता घेतलेला आहे विशेष नाम, तर आम्र नाम वृक्ष. आम्रवृक्ष म्हणून या ठिकाणी हा विशेष नाम, सामान्य नाम, कर्मधारय समास. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे समासाचे प्रकार पाहिलेत. आजच्या प्रकारांमध्ये आपण तत्पुरुष समासाचे 2 प्रकार, एक उपपद तत्पुरुष समास, नयप्र तत्पुरुष समास, हे 2 पाहिले. याच्यानंतर कर्मधारय समास जो आहे तर त्याची माहिती घेतली आणि त्याचे 3 उपप्रकार पाहून त्याच्यातील जो मुख्य प्रकार 1 नंबरचा जो प्रकार आहे विशेष नाम, सामान्य नाम, कर्मधारय समास, हा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर पुढचे 2 प्रकार पाहून आपण बहुव्रीही समास हे करणार आहोत. ते आपल्याला पुढच्या तासाला या ठिकाणी पाहायचे आहेत. तोपर्यंत धन्यवाद.